एकदा हात वर करा. हात वर घ्या. आता एवढे भगवान शंकराचं तुम्ही चरित्र ऐकलं महाराज. आता तुम्ही त्यांचे गुण ऐकले, त्यांच्या लीला ऐकल्या, बऱ्याच गोष्टी तुम्ही त्यांच्या ऐकल्या, पण त्यांचं आता नामस्मरण सुद्धा काय झालं पाहिजे ना. देवाचं काय झालं पाहिजे, नामस्मरण झालं पाहिजे. आणि शिवरात्रीच्या दिवशी नामस्मरण करून भगवंताची लीला ऐकणं, भगवंताचं चरित्र ऐकणं, याच्यासारखा पर्व काळ दुसरा तुम्हाला कुठेही सापडणार नाही. महाशिवरात्रीचं महात्म्य महाराज, महाशिवरात्रीचं एवढं महात्म्य असं म्हणतात की ज्यावेळेस भगवान शंकराची पिंड निर्माण झाली पहिल्यांदा, त्यावेळेस त्याची पूजा ब्रह्मदेवाने आणि भगवान विष्णूने केली महाराज. भगवान विष्णूने आणि ब्रह्मदेवाने पहिली पूजा शिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची पिंड निर्माण झाल्यानंतर पहिली पूजा भगवान विष्णूने आणि ब्रह्मदेवाने निर्माण केली महाराज. म्हणून हा करा हात वर. वा वा वा. ते झालं हो, ते ऐकलं ते आता. हात वर करा. काय माहिती का, हा टाळी अशी हात वर करून जर वाजवली, एक पहिला फायदा सांगतो, दोन सांगतो, जास्त सांगत नाही. पहिला फायदा असा आहे, वैज्ञानिक फायदा सांगतो बरं का. विज्ञानाचा फायदा असा आहे, टाळी जर तुम्ही अशी वाजवली, रोज 10 मिनिटं वाजवायची. थांबा, रोज अशी काय करायची, सकाळी 10 मिनिटं टाळी वाजवायची. जीवनामध्ये तुम्हाला कधीच अटॅक येणार नाही, कधीच तुम्हाला अटॅक येणार नाही. कारण या तळहातामध्ये आपल्या शरीरामध्ये 72,000 नाड्या आहेत. किती? 72,000 नाड्यात. आणि त्या नाड्या सर्व इथं येऊन मिळालेल्या आहेत. इथं जर तुम्ही असं प्रेशर केलं, प्रेशर मारलं की मध्ये गेलेला गुटखा, तंबाखू, दारू, हे जे त्याच्यामुळे ब्लॉकेज झालेत निर्माण आतमध्ये, ते सगळे इथं काय होतात, असे धडकतात आणि आतमधून ते सगळे गुटखा काय होतंय, बाहेर पडतंय बघा. त्याच्यामुळे जे गुटखा खाते त्यांना तर विनंती आहे, त्याने हात वर करून टाळी वाजवायची. हा यावर वैज्ञानिक फायदा, आध्यात्मिक फायदा तुम्हाला दरवर्षीच माहिती आहे. यावर हा ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि 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 ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि 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 ओम नमः शिवाय, पार्वते पते हबार हुमाय, हबार हुमाय, विठोबा 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 वा वा. सगळ्यांना धन्यवाद. हात वर करून सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. सगळ्यांना काय मनापासून धन्यवाद महाराज. ज्यांनी काय माणसांनी टाळ्या वाजवल्या, काही अशा हात वर करून टाळ्या वाजवल्या महाराज, त्यांना धन्यवाद, त्यांना धन्यवाद. काही ना अशा टाळ्या वाजवल्या, पण काही ना अशा नाही वाजवल्या, मग अशा वाजवल्या, त्यांना दोनदा धन्यवाद. ज्यांनी अशा वाजवल्या त्यांना दोनदा धन्यवाद. काही तशा पण नाही वाजवल्या, मग अशा वाजवल्या महाराज, त्यांना तीनदा धन्यवाद. काय एका आजीनं अशी टाळी वाजवली जांबोद महाराज, ती टाळी नाही महाराज, कशी वाजवली माहिती का, टाळी होय, ही टाळीची टाळाटाळी महाराज. अशी ज्यांनी टाळी वाजवली त्याला कोपऱ्यापासून धन्यवाद. जे इथं कीर्तनाला बसलेत त्यांना एकदा धन्यवाद, जे बाहेर बसलेत त्यांना दोनदा धन्यवाद,
जे गावात गोधडीत पडून ऐकते त्यांना तीनदा धन्यवाद, आणि जे सप्ताह सुरू झाल्यानंतर गाव सोडून निघून गेलेत त्यांना कायमचाच धन्यवाद. विठाला 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 विठाला. आज शिवरात्रीचं महात्म्य महाराज, आणि या शिवरात्रीच्या दिवशी भजन केल्याच्या नंतर भगवान परमात्म्याचं चरित्र ऐकल्यानंतर जीवनामध्ये नक्की काय होतो, फायदा होतो. हा पर्व काळ आहे महाराज. या पर्व काळावरती पुण्य दुगणित होत असतं. कसं होत असतं, दुगणित होत असतं. दुगणित म्हणजे डबल पुण्य प्राप्त होतं. अधिकस्य अधिकम फलम, हे पर्व काळाचं पुण्य असतं महाराज. पर्व काळामध्ये केलेली साधना आणि इतर दिवशी केलेली साधना याच्यामध्ये फरक आहे. इतर दिवशी तुम्ही एकदा नामस्मरण केलं तर तुम्हाला एकदाच फळ प्राप्त होतं, पण पर्व काळाच्या दिवशी एकदा जर तुम्ही नामस्मरण केलं ना, त्याचा फायदा तुम्हाला चौपट झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आज तुम्ही खरंच भाग्यवान आहोत. आपण या मंडपामध्ये आपण रामायण ऐकतोय, कथा ऐकतोय, कीर्तन ऐकतोय, हे आपण भाग्यवान आहोत महाराज. आपल्यासारखं भाग्यवान या जगामध्ये तुम्हाला दुसरं कोणीही दिसणार नाही. एवढे भाग्यवान आहोत आपण, एवढे भाग्यवान आहोत. आपण जर कदाचित पाकिस्तानात जन्माला आलो असतो, कदाचित आपण जर पाकिस्तानामध्ये जन्माला आलो असतो तर आपल्याला हे भाग्य प्राप्त झालं असतं का? कृपा आहे आपल्यावर संतांची, कृपा आहे आपल्याला भगवंताची, की आपल्याला या पवित्र देशामध्ये आपल्याला हा जन्म प्राप्त झाला महाराज. कसा आहे हा देश? ओ धरती है जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु प्रेम की माला, जहाँ हर बालक एक मोहन है और राधा हर एक बाला, और राधा हर एक बाला, जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता टेरा. ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. भारत माता की वंदे. या भारत मातेसाठी अनेकांनी प्राण दिले महाराज. ही भारत देश स्वतंत्र व्हावा, आपल्याला हे कथा कीर्तन ऐकायला मिळते. त्या महापुरुषांचे आपल्यावरती उपकार आहेत म्हणून आपल्याला एक ऐकायला भेटते. दादा तुमच्या डोक्यावरती आज जी टोपी नाही लांब वारकऱ्याची, ती दिसली नसती, हे झाले नसती महात्मे, तर मग कोणती दिसली असती? ती गोल टोपी दिसली असती महाराज. हे आपण शाबूत आहेत. आणखीन हे आपली धर्म संस्कृती जतन का केली? ह्या महापुरुषांनी याच्याकरता प्राण दिले म्हणून ही संस्कृती जतन आहे महाराज. आणि अशा या पर्व काळामध्ये तुम्ही आम्ही जिवंत आहोत, आपला श्वास चालू आहे, हे आपलं भाग्य आहे. आज या महाशिवरात्रीच्या दिवशी ही घटना, तर तसं तर भगवान शंकर ज्यावेळेस पिंड निर्माण झाली तो खरा इतिहास आहे, पण परंपरेने इतिहास सांगितला जातो. 1-2च मिनिटात सांगतो आणि सेवा पूर्ण करून टाकतो, वेळ झालेला आहे. काय झालं, इंद्राच्या दरबारामध्ये एक सेवक होता, त्याचं नाव सूरसेन. काय त्याचं नाव? सूरसेन नाव होतं महाराज त्याचं. इंद्राची सेवा करत होता स्वर्गामध्ये. इंद्राची सेवा करत असताना इंद्राच्या खोलीमध्ये गेला. कशाला जायचं त्याच्या खोलीत? मोठ्याच्या खोलीत कशाला जायचं? गेला महाराज. गेल्यानंतर इंद्राची गादी पाहिली. महाराज लोकांच्या गाद्या पाहिल्यानंतर बरेच जणांना अवघड वाटतंय. ती गादी पाहिली महाराज कोणाची? इंद्राची. मखमली गादी होती इंद्राची, आणि मखमली गादी पाहिल्यानंतर त्याला ते मोह आवरला नाही, जाऊन झोपलं तिथं ते. बरं का लवार महाराज? मग त्याला गादी झोपले, मला काय होतंय मग? इंद्राची गादी पाहिली महाराज, ते झोपलं. झोपल्यानंतर इंद्र आला, माझ्या गादीवर झोपला म्हणले, माझा अपमान केला तू, किरात होशील म्हणले, जा मृत्यू लोकांमध्ये. भिल्ल जातीला जन्माला आला महाराज. त्याला शाप मिळाला, भिल्ल जातीमध्ये जन्माला आला. एक दिवस शिकारीला गेला. शिकारीला गेल्याच्या नंतर दिवसभर शिकारीची वाट पाहत होता, पण शिकार काय भेटली नाही. एका बेलाच्या झाडावरती बसलेला होता, आणि बेलाच्या झाडावरती बसल्यानंतर त्या बेलाच्या झाडाखाली भगवान शंकराची पिंड होती. आणि काय एक मनुष्य, एकदा काय असतंय, मनुष्य शांत कधीच बसत नाही. माणूस कधीच शांत बसत नाही महाराज. कुठंही मनुष्य बसला तरी शांत कधी बसत नाही. काही ना काहीतरी त्याला
कर्म करावं लागतं. एखाद्या पकवाजा जर शौचालयाला बसला का, कुठं एखादा पकवाजा जर शौचालयाला बसला तर ते तिथं नीट बसत नाही, शांत बसत नाही. मग धीर 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 कशाला, वेगाने होऊ द्या ना. विठाला विठाला विठाला. हे शब्द तुकोबरांचे आहेत महाराज, माझे नाहीत बरं का. अगताही कोडी आणि चळण मोडवी ती काडी. माणूस बसल्यानंतर काडी तरी जमिनीत अशी काहीतरी करीन, काडी तरी मोडीन. त्या नगरपालिकेच्या बाथरूम मध्ये जाऊन बघा तुम्ही, लय राडा असते. नीट माणसं बसत काय ना काहीतरी खोडी केल्याशिवाय राहत नाहीत महाराज. तो किरात बसला महाराज झाडावरती बेलाच्या, आणि एक एक पान काय करू लागला, बेलाचं तोडून खाली टाकू लागला. एक पान तोडायचं खाली टाकायचं, एक पान तोडायचं खाली टाकायचं. खाली होती भगवान शंकराची पिंड. आणि तो दिवस होता आजचा शिवरात्रीचा. आणि शिवरात्रीच्या दिवशी रात्रभर त्याच्याकडून ती पूजा घडली महाराज. आणि एक हरिण पळत आलं, आणि हरिण पळत आल्यानंतर हरणाला ज्यावेळेस मारणार, ती हरणाला वाचा फुटली. आणि हरणाने सांगितलं, मला मारू नको, माझे मुलं बाळ घरी आहेत, त्यांच्याकडे मला भेटून येऊ दे. मग त्यांना भेटून आले, मी तुला खायला मला काय करतो, मारून टाक, मी तुझ्या घरी येते. महाराज ती हरिण निघून गेली, तो इथंच बसला. सकाळ पहाट झाली महाराज. पहाट झाल्याच्या नंतर भगवान शंकर प्रसन्न झाले महाराज त्याच्यावरती. कारण त्याला काय घडली होती, पूजा घडली होती. रात्रभर भगवान शंकराच्या अंगावरती बेलपत्र पडत होतं. आणि ते बेलपत्र पडल्याच्या नंतर भगवान शंकर काय झाले, प्रसन्न झाले. आणि भगवान शंकर ज्या वेळेस प्रसन्न झाले, आणि भगवान शंकरांनी जो त्याला शाप मिळालेला होता इंद्राकडून, तो शाप मुक्त करून पुन्हा इंद्राच्या दरबारी त्याला सेवक म्हणून पाठवलं. ही अशी ही शिवरात्रीची कथा आहे. म्हणजे मला सांगायची याच्यातून काय, की शिवरात्रीच्या कथेच्या दिवशी, शिवरात्रीच्या दिवशी जर आपण बेलपत्र भगवान शंकराला वाहिलं तर नक्कीच भगवान शंकर आपल्यावर काय होतील, प्रसन्न होतील. हा शिवरात्रीचं महात्म्य. विठाला 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 असो चार चरणाचा भावार्थ सरळ सरळ तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवान आशुतोषाच्या चरणी, भगवान शंकराच्या चरणी अर्पण करतो. या कीर्तनाकरता उपस्थित सर्व टाळकरी मंडळी, हरिभक्तपरायण जांबवंत महाराज असतील, ज्यांच्या मुखातून आपण रामायण ऐकलं, आमचे मोठे बंधू हरिभक्तपरायण राजन महाराज काशीद, यांच्याच मार्गदर्शनाने, यांच्याच सांगण्यावरून या ठिकाणी सेवा करण्याचा प्रयत्न केला. वेळोवेळी ज्यांचं मार्गदर्शन असतं असे महाराज पाठीशी उभा असतात. आणि महाराज पाठीशी उभा असल्याच्या नंतर मी एक वाक्य सांगतो. मगाशी झालंय ते गीत, त्यांचं जर खरं मला सहकार्य भेटलं नसतं, त्यांचं जर मला पाठीची थाप मिळाली नसती, जांबवंत महाराज असतील, आमचे नागेश महाराज असतील, आम्हाला जर त्यांनी आमच्या अंगावरती थाप टाकली नसती, आम्हाला जर त्यांनी उभं केलं नसतं, त्यांचा सहारा जर आम्हाला प्राप्त झाला नसता, तर आम्ही आमच्या जीवनामध्ये क्रांती केली नसती. महाराज आमच्या जीवनामध्ये, आज आमच्या जीवनामध्ये क्रांती घडते. इथं स्टेजवरती उभा राहण्याची, या गादीवरती उभा राहण्याचा अधिकार आम्हाला प्राप्त होतोय, त्यांचा सहारा आहे मला. हमें जो तुम्हारा सहारा न मिलता, भंवर में ही रहते किनारा न मिलता, किनारे पे भी तो लहर आज होती, अगर तुम न होते, अगर तुम न होते. महाराजांनी आमच्या अंगावरती थाप टाकली नसती तर आम्हाला आज बोलण्याचा अधिकार प्राप्त झाला नसता. म्हणून महाराजांचे आमच्यावरती फार मोठे उपकार आहेत. आणि या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता तुकोबरांच्या शब्दात सांगायचं म्हणजे, काय द्यावे त्याशी व्हावे उत्तर आहे, आणि ठेवी तो आपाई जीव थोडा. आमच्याकडून त्यांच्या जीवनामध्ये अशीच आमच्याकडून सेवा घडावी, हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि मे महिन्यापासून, म्हणजे मे महिन्यामध्ये आपल्या या वैराग परिसरामध्ये ते विश्वकर्माचं मंदिर सगळ्यांना माहिती आहे. विश्वकर्मा मंदिर धाराशिव रस्त्याला विश्वकर्मा मंदिर आहे. त्या मंदिराच्या ठिकाणी मे महिन्यामध्ये बाल संस्कार शिबिराचं आयोजन केलेलं आहे. ज्यांना कुणाला आपले मुलं घडवायचे असतील, चांगल्या प्रकारे संस्कार त्यांना प्राप्त व्हावे असं तुम्हाला वाटत असेल, चांगल्या संस्कारामध्ये त्यांनी वाढावं, त्यांना चांगल्या प्रकारचे संस्कार मिळावे. आज अधोगतीला सगळे महाराज जीवन चाललेले प्रत्येकाचं, पण त्या अधोगतीतून आईवडिलाला त्यांनी मानावं, आईवडिलाची सेवा करावी, आपल्या मुलाने आपल्या आज्ञेत राहावं, हे जर तुम्हाला वाटत असेल तर बाल संस्कार शिबिराचं आयोजन मे महिन्यामध्ये केलेलं आहे. ती पत्रिका तुम्हाला मिळून जाईल. आणि जून
मे संपल्यानंतर बाल संस्कार शिबिर संपल्याच्या नंतर जून महिन्यापासून शाळा आणि तसेच वारकरी शिक्षण संस्थेचं निर्माण त्या ठिकाणी होणार आहे. हरिभक्तपरायण आमचे राजन महाराज यांच्या अध्यक्षतेखाली आणि मी सुद्धा तिथं 24 तास त्या ठिकाणी विद्यार्थ्याला शिकवण्याचं काम करणार आहे. आणि हरिभक्तपरायण जांबुवंत महाराज पखवाजाचं मार्गदर्शन ज्यांच्याद्वारे होणार आहे असे आमचे जांबुवंत महाराज त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. हरिभक्तपरायण आमचे प्रवीण महाराज, चौरंगी चिरा आमचे प्रवीण महाराज. नुसतं कॅमेरा चालवतात म्हणून त्यांच्याकडे बघू नका बरं का. पखवाजही वाजवतात, गायनही सुंदर करतात, कीर्तन तर विचारूच नका. विठाला विठाला विठाला. त्यांचंही 24 तास त्या ठिकाणी मार्गदर्शन राहणार आहे. आणि विद्यार्थी घडवण्याचं काम, विद्यार्थ्याला चोपदारके करण्याचं काम म्हणजे चोपदार महाराज सुद्धा आपलं मार्गदर्शन देणार आहेत. तसेच आमचे हरिभक्तपरायण महादेव महाराजांचंही पूर्णपणे सहकार्य आपल्या संस्थेला राहणार आहे. कीर्तनकार आहेत महाराजांचंही मार्गदर्शन विद्यार्थ्याला चांगल्या प्रकारचं राहणार आहे. आता एवढे मार्गदर्शक म्हटल्यानंतर विद्यार्थी काय असा कच्चा राहील का? नक्कीच ते पुढच्या वर्षी कीर्तनकार होईल ना. पुढच्या वर्षी महाराज, यावर्षी जर संस्था, यावर्षी आता जून मध्ये संस्था आपल्याला चालू करायची आणि पुढच्या वर्षी मी तुम्हाला शब्द देतो या सप्ताहामध्ये नक्की 2 तरी विद्यार्थी कीर्तनकार झाल्याशिवाय राहणार नाही. 2 विद्यार्थ्याचं कीर्तन आपल्याला नक्कीच या सप्ताहामध्ये. मग ते विद्यार्थी कोण असतील, या गावात ते असतील किंवा परगावात ते असतील, ते कोण असतील हे सांगता येणार नाही. जो जसा त्या ठिकाणी अभ्यास करील तशा प्रकारे त्याला काय होईल, ज्ञान प्राप्त होईल. म्हणून सगळ्याला विनंती आहे, महाराजांच्या अध्यक्षतेखाली ही संस्था निर्माण होणार आहे. आपले पाहुणे रावळ्याचे कोणी मुलं असतील त्यांनाही सांगा, गावातील मुलं असतील त्यांनाही सांगा. जवळची किंमत नसते महाराज, पण जवळ आहे आपल्याला. गंगा चालून आली आपल्या इथं, हात धुईला काय हरकत आहे? नाही आपल्याला कुंभमेळ्याला जाणं होत, पण कुंभमेळ्याची गंगा जर आळंदीला आपल्याला नाही मुलं टाकता येत, मग आळंदी जर इथं निर्माण होत असेल तर मुलं टाकायला काय हरकत आहे? म्हणून अशी आळंदी निर्माण करण्याचं काम महाराज या ठिकाणी करत आहेत. आणि असो, तसेच आमचे योगीराज महाराज सुद्धा मार्गदर्शन आहे, आमचे सुनील महाराज सुद्धा मार्गदर्शन आहे. आमचा दादा सुद्धा पखवाज वाजवत आहे महाराज, चांगला सिस्टीम चालवत आहे असं बघू नका त्याच्याकडे. दादा पखवाज मस्त वाजवत आहे, फक्त ते भेट आहे. विठाला विठाला. धाडस लय महत्वाचं आहे जीवनामध्ये. काहीच नाही येऊ द्या माणसाला, टच फ कळू न द्या माणसाला, फक्त धाडस पाहिजे. तो म्हणतो मी मगाशी त्याला म्हणलं पखवाज वाजव, नाही मला कुठं जमणार आहे असं म्हणायचंच नाही, मला जमत नाही. जमतायच म्हणायचं. इंदोरीकर महाराज काय म्हणतात माहिती का, मी स्वतःला सातारकर समजितो. विठाला विठाला. इंदोरीकर महाराज म्हटले मी सातारकर नाही, पण मी समजतो स्वतःला सातारकर. समजलं पाहिजे, डेअरिंग फार महत्वाची. ते प्रवीण महाराज त्यांना आता माहिती, महाराजांना कीर्तन करण्याकरता माणूस तयारच होत नव्हता. डोक्यात मुंडकं घातलं, गुडघ्यात मुंडकं घातलं. गुडघ्यात काय केलं, मुंडकं घातलं. महाराज फेटा असा कचकचून बांधला. 2च दृष्टांत सांगा म्हटलं. किती? 2च. तवापासूनची रेंज धरली, कीर्तनकार झाली. विठाला विठाला. असो, झालेली शिवा लांबत जाईल आता, त्यामुळं झालेली शिवा भगवान शंकराच्या अर्पण करतो. तुम्हा सर्व श्रोते माईबाबांच्या अर्पण करतो. महाराजांनी या ठिकाणी सेवा दिली, त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली.